नमस्कार, मुद्दा.com या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ही खतरनाक बातमी म्हणजे आपण ज्यांना पुजतो, दररोज त्यांची सेवा करतो मनभावे, आपण ज्यांचं नाव घेतल्याशिवाय आपलं दिवस जात नाही, असं देवी देवतांच्या कथा घेऊन आपण व्हिडिओ समोर घेऊन येत असतो. अशीच एक कथा आणि परंपरा आजतागत चाललेली आहे. आजतागत हा मंडप उभा आहे. मी ज्या ठिकाणी उभा आहे ती हत्तीखाना या नावाने प्रसिद्ध असलेलं अंबाजोगाईमधील एक तीर्थस्थान आहे. कारण या ठिकाणी देवाचा परळी वैजनाथ आणि योगेश्वरी देवी हिचा लग्न सोहळा पार पडणार होता, अशा प्रकारची आख्यायिका आहे आणि तशा प्रकारचे पुरावे देखील या ठिकाणी आहेत. परंतु देवीचं लग्न का मोडलं ह्याचा पुरावा देखील इथं मिळणार आहे. या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. त्या प्रकारची माहिती तुमच्याबरोबर समोर घेऊन येणार आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला पूर्ण हत्तीखान्यामधील वस्तू जी की जीर्ण झाल्या आहेत, परंतु हा मंडप बघा. हा मंडप कितीतरी वर्षापूर्वीचा आहे, परंतु हा मंडप आज देखील, आजचं कंस्ट्रक्शन जरी झालं तरी असा मंडप होऊ शकत नाही. कारण मित्रांनो, हा पूर्ण मंडप भुयारामध्ये भुयार कोरून केलेला हा मंडप आहे. मी बघा, तुम्हाला मी दाखवू शकतो. हा मंडप बघा. हा मंडप बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल ह्या मंडपाचं पूर्ण रूप बघा. मग आता हे जे सगळं होतं, ही अंबाजोगाईमधील योगेश्वरी देवी जी आहे त्याची आख्यायिका आहे की देवी ही कोकणामधून परळी वैजनाथसोबत लग्न करण्यासाठी अंबाजोगाई येथे आली होती. मग इथं मंडपाचं सगळं नियोजन झालेलं होतं. हा मंडप देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. हा मंडप बघा मित्रांनो. कारण हा मंडपामध्ये हे जे पहिलं आपल्या इकडं बामण उभा करतात इकडून दोन्ही जागेवरून, तर इथं एक देवाचं पूर्ण हे तयार केलेलं होतं. या ठिकाणी देवीचं लग्न लागणार होतं. हे पूर्ण आख्यायिका म्हणजे नुसती आख्यायिका नाही तर सत्य आहे. परंतु देवीच्या मनामध्ये काय आलं आणि तिनं लग्न का मोडलं याचं पूर्ण या ठिकाणी विषय आहे. मग मित्रांनो, हे जे परळी वैजनाथ येणार होता तो त्यांचं बिराड घेऊन, तो कुठून येणार होता, कसा येणार होता ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. मित्रांनो, ही जी इथं आहे, हा पूर्ण आता इथं तुम्ही या, इथं काका त्यांचं कपडे धुवायला लागलेत. राम राम मामा. हे काय कशासाठी केलेलं आहे? काय इथं काय होतं काका, आम्हाला थोडं सांगा बरं. पहिलंच आहे, पण हे कशासाठी होतं जरा 2 मिनिट बोला ना आम्हाला. राक्षसी अवतारीमधलं झालेलं आहे. राक्षसी अवतार म्हणजे परळी वैजनाथचं देवीचं लग्न काहीतरी असा विषय होता. आता कसा बोलला, इकडे बोला ना, इकडे समोर कॅमेरा. हो ना. जे लग्न व्हायचं होतं ते कोंबड्या नावाच दिला. कोंबड्यानं आवाज दिला. ते लग्न परत झालं, बर. कॅन्सल झालं. म्हणजे कोंबड्यानं आवाज म्हणजे किती वाजता लग्न लागणार होतं हे कसं काय म्हणजे अख्ख्या तसं नाही. पाठ मग कोंबड्याचा लग्नाचा विषय जर आपण घेतला, आताच्या लग्नात तर काही कोंबड्याचा विषय येत नाही. मग देवाच्या लग्नात आज जर ते लग्न झालं असतं डबल, हो, तर दुसरं लग्न झालं असतं. पहिलं लग्न झालं, दुसरं लग्न झालं असतं तर बाई थांबली नसती. आणि हे जे पूर्ण आता हे केलेलं आहे हे एक परसाचं आहे. नाही म्हणजे परसाचं आहे, पण ही आख्यायिका खरी का की इथून परळीला रस्ता केलेला आहे, इथून आतमधून आहे. आतमधून आहे का ती? म्हणजे डबल मधला आहे का हे कोण्यात? बर. तिथे म्हणजे परळीला निघते का ते? निघते. ती बंद करून टाकला. ती बकरी वगैरे काहीतरी इथून सोडली होती. मेंढर सोडले होते का? हो, ती बंद करून टाकलं पहिलंच. पॅक करून टाकलं. राक्षसी अवतारीमध्ये ही मोहरी असं होईल म्हणून त्यांनी बंद करून टाकला. म्हणजे राक्षसी अवतार म्हणजे नेमकं अजून म्हणजे तुम्हाला पूर्ण आम्हाला सांगा ना, आम्हाला लक्षात यायला पाहिजे की राक्षसी. तेवढं काही माहित नाही. नाही नाही, ऐका ना, म्हणजे आता राक्षसी अवतार जे म्हणता तुम्ही, परळी वैजनाथ चलत आले होते का इथूनच आलते ती? काही कल्पना. हे बघा, काकांना जेवढं माहिती होतं त्यांनी त्याप्रमाणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, जे आता योगेश्वरी देवीचं लग्न जे मोडलं होतं त्याचं पूर्ण कारण यांनी त्यांच्या भाषेमध्ये, ज्यांना की त्यांच्या पुरातन लोकांनी, त्यांच्या माणसांनी, म्हणजे त्यांच्या थोडक्यात वडीलधाऱ्यांनी त्यांच्या पण म्हणजे कितीतरी पिढ्या गेल्या असतील, त्याच्यानंतर हा विषय आज पण जिवंत आहे. मित्रांनो, हा मंडप बघा. आज पण मंडप, कोणताही मंडप टाकला तर वाऱ्याने उडून जाते. सकाळून लग्न लागलं की दुपारून बिराड तिथून निघून जाते. अशा प्रकारची परिस्थिती असताना या ठिकाणचा मंडप अद्याप देखील साबूत आहे, जशाचा तसा आहे. पूर्ण थोडं काम ह्याचं झालेलं आहे, परंतु आता थोडं काम राहिले, परंतु ह्याचं पूर्ण काम आता जी साईडच्या भिंती वगैरे पडल्या होत्या, म्हणजे थोडं जीर्ण झालं तर ते पूर्ण काम करून घेतलेलं आहे. पण ही साईडचं तुम्हाला जे दिसत आहे ते पूर्ण जे काम आहे ते जुनं पूर्ण काम आहे.
ह्या ठिकाणचं पूर्ण ही हत्तीखाना ही ती जे सगळं हत्तीचं म्हणजे हत्तीखाना का म्हणतात तर ह्याचं कारण आहे मित्रांनो, इथं पूर्ण हत्तीच्या सोंड वगैरे हत्ती जसे काही जिवंत हत्ती होते, पूर्ण ही मंडपामधील हत्ती जिवंत होता अशी आख्यायिका आहे. नंतर ज्यावेळेस देवीने श्राप दिला हे पूर्ण निर्जीव झाले आणि जशाच तसे आपल्याला इथं दिसत आहेत. या ठिकाणी सभामंडप आपण बघू शकता. सभामंडपामध्ये हा छोटा हातीखाना म्हणजे ह्याचाच प्रकार आहे ना, तिकून दरवाजा होता ना, मोठा दरवाजा नंदी तिथं नंदी का? हा मोठा नंदी आहे हा गायबचा. बर हो त्या त्याला ठिकाणी असा चौकोनी वाटता आहे त्याला. हा आणि मोठा लट हत्ती आपलं नंदी. बर हो हत्तीखाना ती बी चांगला आहे. मग ते सपई नाही त्याची. बघा मित्रांनो, आता हे जे बऱ्याच वर्षापासून पडलेलं आहे, परंतु सरकारनं थोडं मनावर घेतल्यावर या ठिकाणी ह्याचं काम सुरू झालेलं आहे. बऱ्यापैकी कामाला सुरुवात झाल्यानंतर इथं फरशी देखील झालेलं आहे. अंबाजोगाई ठिकाणी अंबाजोगाईच्या देवीच्या जवळ आल्यानंतर हे हत्तीखाना तिथंच लगतचं आहे, कारण हे पूर्ण सभामंडप म्हणजेच लग्नाचा मंडप होता. परंतु ज्यावेळेस देवीला राग आला, कोंबड्यानं बाग दिली, कोंबड्यानं बाग द्यायच्या आधी आपल्याला लग्नाला सुरुवात करायची होती, पण देवाचा नटापटा काही सरला नाही, अशा प्रकारचं काही गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे या ठिकाणी देवीनं लग्नाला विरोध केला आणि देवी अंबाजोगाईमध्येच या ठिकाणी विस्तार तिनं आपलं जागा निवडली आणि त्या ठिकाणी थांबली. मग ही कोकणातल्या देवीची आख्यायिका आहे. तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.